धन्यवाद. आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे खास आकर्षक म्हणजे मॅन ऑफ द सिरीज म्हणजे बाईक पहिल्यांदा शहापूर तालुक्यामध्ये एका आदिवासी सरपंच चषक 2025 निमित्त माननीय श्री गणेशजी कांबडी साहेबांनी मॅन ऑफ द सिरीज एक बाईक ठेवलेली आहे. त्याबद्दल खूप असं आनंद वाटतो की यापुढे होणाऱ्या नक्कीच कालांतराने ज्या मॅच होतील त्या मॅचमध्ये मॅन ऑफ द सिरीज नक्कीच आपल्याला फोर व्हीलरसुद्धा बघायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. मी सारंगपुरी खैर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री नारायण किसन दरोडा तसे शहापूर तालुका जिजाऊ संघटक म्हणून त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, धन्यवाद मनोगत व्यक्त केला. मॅचला होते सुरुवात. जशी मॅचला होईल सुरुवात तसे मध्ये कॉम्बॉक्स मध्ये होतील बदल. ऐकूया द व्हॉइस ऑफ सरवली, द व्हॉइस ऑफ भिवंडी, विशाल पाटील सर. पगलाच बॉल स्विच हिट बॉल रमान गॅप मध्ये चालला चौकाराने सुरुवात. आणि साभांनी सांगितलं की यावर्षी बाईक आहे, येत्या कालामध्ये कारही पाहायला मिळेल. आणि आवर्जून मलाही तेच सांगावंसं वाटतं की ही तर एक छोटीशी सुरुवात आहे. हे एक छोटंसं वृक्ष पेरलं कांबडी साहेबांनी. येत्या काळामध्ये या वृक्षाचा एक फार मोठा झाड आपल्याला नक्कीच बनताना दिसेल. आणि येत्या काळामध्ये ही स्पर्धा तुम्हाला आणखीन मोठ्या लेवलवरती आणि आणखीन मोठ्या स्तरावरती नक्कीच पाहायला मिळेल. कारण आदिवासी समाजातील क्रिकेटला फार मोठी उंची, मी म्हणे एक फार मोठं स्टँडर्ड या स्पर्धेने दिलं. दिवस क्रमांक 6 आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणखी एक स्विच हिटचा फटका आणि हा देखील गॅपमध्ये आणि सलगचा दुसरा चौकार इथे येतोय. आफ्टरनून सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स घोटेघर आणि तसेच विद्यमान सरपंच प्रथम नागरिक घोटेघर गाव आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं आपण पाहतायत आदिवासी सरपंच चषक. पण बॅटिंग काय होत आहे, 3 फटके, 3ही स्विच हिट, 2 चौकार आणि त्यात नंतर हा षटकार 6. लाजवाब बॅटिंग टीम वाऱ्याचा पाडा. बघा नावामध्येच वारा आहे आणि वादळ सध्या सगळीला मैदानाच्या आतमध्ये आलंय असंच वाटतंय. कारण पहिले 3 चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेत. चौथा यस, वन्स अगेन स्विच हिट. हाही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पकले 4 चेंडू, चौकार चौकार षटकार चौकार. लाजवाब बॅटिंग, एक्सप्लोजिव्ह स्टार्ट बाय बॅटर योगेश. काय बॅटिंग होता आहे. 3 चौकार, 1 षटकारही इथे आला. आणि जे मी सांगितलं नाव वाऱ्याचा पाडा आहे आणि अगदी वाऱ्याप्रमाणे सुटलेत. कारण ज्याप्रमाणे फटकेही येत आहेत. 4 बाउंड्रीज पगला 4 चेंडूंवरती लाजवाब खेळ. नेक्स्ट बॉल, आणखीन एक स्विच हिट. क्या बात है, आणखीन एक लाजवाब फटका. हाही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. आता मला हा प्रश्न पडला की 5 चेंडू 5ही स्विच हिट आणि बॉलरही त्याच लाईन आणि लेंथवरती बॉल टाकतात. एकंदरीत या गोष्टीचा विचार कुठे ना कुठे करायला हवा होता बॉलर राजूने. बट कौतुक करेन मी योगेशचं. कारण एकच फटका सातत्याने खेळणं आणि प्रॉपरली खेळणं ही गोष्ट फार अवघड होती. बट त्या अवघड गोष्टीलाही इथे सहज सोपं करून दाखवलं. 5 स्विच हिटचे फटके आले, 2 षटकार, 3 चौकार, धाव फलक 24, 24 धाव फलकावरती. आता घाम फुटला बॉलरला. कारण पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि 5 चेंडूंमध्ये 24 धावा खर्च झाला. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकामधला. विकीजी शेवाळे देखील सध्या सगळीला सामन्याचा आनंद घेतात. ते भरपूर खुश दिसतात. याच गावामधनं समालोचनाला विकीजी शेवाळे यांच्या करिअरची सुरुवात होती. आता स्विच हिट, बट आता यष्टांचा वेध घेतलाय. बघा विकेट मिळेल, बट मी म्हणेन की बाद होण्याआधी ते जे कार्य करायचं होतं, जी जबाबदारी होती ना खांद्यांवरती, ती पार पाडली बॅटर योगेशने. कारण अवघे 6 चेंडू फेस करून 24 धावा बनवला आणि पहिला धक्का लागला.
न्यू बॅटर क्रमांक 3 वरती संतोष दरम्यान बॅटिंग करण्याकरिता येतात. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 24 धावा इथे आला आणि त्याही पहिल्या 5 चेंडूवरती आल्या होत्या. लास्ट बॉलवरती तर विकेट आली. बघा 5 विकेट आले आणि त्यानंतर बॅटर पुन्हा एकदा विकेट खेळण्याचा प्रयत्न योगेशने केला, बट बॉलरने यावेळेस लाईन आणि लेंथ चेंज केली. दॅट्स वाय सफलता. सेकंड ओव्हर बॉलर शिवराम. पहिलाच बॉल फुल टॉस हवेमध्ये आहे. डीप मध्ये मिड विकेटचे फोल्डर येत आहेत आणि सफलता इथे मिळेल. अंपायर बिमर चेक करायचा. बॅटर आउट. सफलता मिळेल. आणखीन एक धक्का आणि बॅटर बाद झालेत. संदीप न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 चंदन दरम्यान आता क्रमांक 4 वरती येत आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि सफलता दरम्यान इथे मिळाली. नेक्स्ट बॉल चंदन आलेत क्रमांक 4 वरती. लो फुल टॉस ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली. पॅनने हा बॉल स्टॉप केला आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील. 2 धावा 2 मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26 धावा धावफलकावरती. दुपारचं तापतं ऊन आणि तापत्या उन्हामध्ये चांगला खेळ दोन्ही टीम्सचा आपल्याला पाहायला मिळतो. याआधी एक चांगली लढत आपण पाहिली होती. स्टेप आउट झालेत. बॅटेड डाऊन द ग्राउंड. मिड ऑन इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घेतला. बॉल जाईल लॉंग ऑन रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. डीजे मास्टर आपण कुठे असाल तर लवकर संपर्क साधा. डीजे मास्टर चौकार येतो. धावफलक या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला 30 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस स्टेप आउटच झाले होते. ऑन साईडला स्ट्रोक डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आता येत आहेत. बॉल फील्ड झाला. थ्रो येतो. तोपर्यंत 2 मिळतील. मग फुटवर्कचा चांगला वापर इथे बॅटर करतात कारण याआधी स्टेप आउट झाले होते तेव्हा मिड ऑनचा फिल्डर इनफिल्डमध्ये होता. त्याचा फायदा इथे घेण्यात आला होता आणि त्यानंतर ऑन साईड रिजनला टार्गेट करायचं होतं, बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता. दॅट्स वाय मिळतील या 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. स्विच हिट खेळायचं होतं. पॅनवरती हा चेंडू आदळलाय आणि दरम्यान तोपर्यंत बॅटचा संपर्क होता. सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. 33 ऑन द बोर्ड. एक चेंडू बाकी या दुसऱ्या षटकामध्ये. यानंतर होणारा सामना कोणता आहे विकेजी शेवाळे ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. स्कोर कार्ड 33. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. फुल टॉस पॅनवरती फिल्डर आहेत पण निघून जाईल बॉल. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. चला शीतपाडा टीमचा कॅप्टन्स आणि नक्की जे के कुडशेट टीमचा कॅप्टन्स लवकर रिपोर्टिंग करायचं आपण. यस थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन हे विनंती असेल की टॉस साठी रिपोर्टिंग करा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस इथे करणार आहोत. टीम शीतपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट कुडशेत अशी लढत यात नंतर आहे. सो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला प्लीज लवकरात लवकर टॉससाठी या. खेळ दरम्यान समाप्त झाला. 2 ओव्हरचा अखेर जर आपण पाहिलं धावफलक जे आहे 37 म्हणजे 13 धावा या ओव्हरमध्ये आल्या. थर्ड ओव्हर. स्टेप आउट झालेत बॅटर. अपील डॉट बॉल. स्टेप आउट जरूर झालं होतं. हलकीशी अपील ही कॉट बिहाइंड द विकेटसाठी झाली होती, बट अंपायर्स सहमत नाही आहेत. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले सध्या सगळ्याला जे ठेवण्यात आलेले आहेत कव्हर आहे ठीक. त्याचा मागे आपल्याला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतो. पॉईंट शॉर्ट थर्ड
फाईन लेग ऑन साईडला जर आपण पाहिलं तर डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेटलाही एक फिल्डर ठेवला. लॉंग ऑन आहे, त्याचप्रमाणे लॉंग ऑफ. अशा प्रकारे फील्ड प्लेसमेंट आहेत. आणि ॲज अ बॉलर महत्त्वाचं काय होतं की ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे त्याप्रमाणे बॉलही टाकणं महत्त्वाचं राहतं. कारण जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटला कोणताही फिल्डर नाही. पॉईंटचा जो फिल्डर आहे तो इनफिल्डमध्ये आहे. फुल लेंथ ड्राईव्ह करतात दरम्यान लॉंग ऑफला फिल्डर आहेत. मिळेल सिंगल. धावफळक या एका 10 वेळेच्या मदतीनेच धावफळक पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफळकावरती. बघा ज्या गतीने रन्स इथे बनवला जात आहेत असं वाटतंय की मे बी 60+ बनवला जाऊ शकतात. बट स्लो वन डिपिंग फुल टॉस. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बोट फिरवली होती तेच पाहायला मिळालं. डॉट बॉल इथे येतोय. चेक चिल्लरवाडी टीमचे कॅप्टन आणि बांदलवाडी टीमचे कॅप्टन आपण लवकर रिपोर्टिंग करायचं. चिल्लरवाडी बांदलवाडी, चिल्लरवाडी आणि बांदलवाडी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. थँक्यू. अजून एक डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल पायावरती होता. यष्टांचा वेध घेतला. 2 डॉट बॉल नंतर विकेट मिळेल. क्लीन बोल्ट. धक्का लागला. हा तिसरा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 बाळा. या आधीच्या मॅच मध्ये मला आठवतं बालाने एक मॅच विनिंग ओव्हर टाकलं होतं. तोच बाळा आता बॅटिंगसाठी आला. पहिलाच बॉल उडवला. लॉंग ऑनला फिल्डर येतात आणि लॉंग ऑनचे फिल्डर ज्याप्रमाणे रिॲक्ट त्यांनी केलं असं वाटलं की कॅच पकडू की नाही पकडू अशी परिस्थिती होती. आणि शेवटच्या मोमेंटला थोडे शॉट राहिले. 2 मिळतील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा क्रेज धावफळक. 40 खेळ बाकी येत्या 1 ओव्हरचा. बघा लॉंग ऑनचे फिल्डर जर कदाचित थांबले नसते तर मी म्हणेन की कॅच होऊ शकली असती. बट थांबले. थर्ड ओव्हर कंप्लीट झालं. लास्ट ओव्हर बाळा. पहिलाच बॉल लीडिंग एज बॉल दरम्यान पॉइंट रिजनला. आणि हे काय ते दुपारच्या जेवणानंतर ते थोडं आलस येतं ना त्याप्रमाणे ही फिल्डिंग राहिली. ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने बॉल हा इझिली फील्ड करायला हवा होता. बट थोडीशी जम्बलिंग पाहायला मिळाली. 2 मिळतील 2 धावांच्या मते धावफळक 42 42 धावा धावफळकावरती. रिमेनिंग येत्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाला. बॅटर स्टेप आउट झाला आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आउट झाला. लॉंग ऑन फार आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. षटकार इथे आला. नेक्स्ट बॉल आता देखील स्टेप आउट. बट बॉलचे रीच पर्यंत प्रॉपरली पोहोचू शकले नाही. मिसफील्ड झाली आणि तोपर्यंत रनआउटची शक्यता. आणि बाळा असं वाटलं की गार्डन मध्ये फिरत होते कारण इझिली दुसरी धाव कंप्लीट होऊ शकली असती. बट रनिंग बिटवीन द विकेट थोडी कमकुवत पाहायला मिळेल. दॅट्स वाय रनआउट च्या स्वरूपामध्ये धक्का. चौथा.
न्यू बॅटर दशरथ दरम्यान आलेत. आता ही बॅटर स्टेप आउट झालं. हॅमर्डचं केलं लॉंग ऑफला फिल्डर कॅच ड्रॉप आणि आता ही दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस 2 धावा पूर्ण होतील. स्कोर कार्ड या 2 धाव्यांच्या मदतीने 51 ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत. येणारे 2 चेंडू आणखी बाकी. 51 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर चंदन भरपूर चांगली बॅटिंग करतात. पुल केला बॉल हवेमध्ये आहे. मिस्टामिंग फिल्डर येतात काऊ कॉर्नरला. कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का इथे लागला पण बाद होण्याआधी एक चांगली इनिंग इथे साकारली बॅटर चंदन. धक्का हा लागला 5वा. न्यू बॅटर सुनील क्रमांक 7 वरती. शेवटचा बॉल स्विच हिट खेळायचा होता बट शेवटचा बॉल येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिल्या सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स 51 आणि 52चं टार्गेट. 52 धावांचं लक्ष ते सेट केलं. टीम वारासापाडा क्रिकेट टीमने अगेन्स्ट टीम शेंडेगाव. टॉस देखील केला जाणार आहे आणि टॉस बॉक्समध्ये जोडले जातील विकीजी शेवाळे. धन्यवाद. येस थँक्यू सो मच. सौरवली गावचे नक्कीच पाहुशाल विद्यमान सरपंच रोहनजी चौधरी साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला पाहुशा चिल्लरवाडी तर त्यांना फाईट देईल बांदलवाडी. कॉल करतील नक्कीच चिल्लरवाडी. आदिवासी सरपंच कॉल. येस आदिवासी असोसिएशन कॅप्टन टॉस जिंकला. काही डिसिजन असेल आपला. फर्स्ट फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. ही चांगली स्पर्धा आहे. आयोजनाबद्दल कशाबद्दल पाहताय तुम्ही? नक्की दूरवरचा प्रवास होऊन सकाळी आलात. आताबद्दल तुमची मॅच लागली आहे. थोडासा नक्की भरपूर तुम्ही वेळ घेतलाय. काही नक्की माइंडसेट काय असेल? गेम प्लॅन काय आखलाय का? हाय आता जेव्हा होईल ते सकाळी झालो होतो. आम्हाला वाटलं पहिली मॅच होती. बघू आता. येस थँक्यू. फिल्डिंग करता निर्णय घेतलाय. येस थँक्यू. नक्की कॅप्टन टॉस जिंकला असतं तर टॉस इम्पॉर्टंट होता. काय घेतलं असतं? टॉस जिंकला असता तर फिल्डिंगच घेतले. परंतु आता बॅटिंग करायचे. 4 षटकाचा सामना मागे सामना तुम्ही नक्कीच पाहू शाल. जबरदस्त जिंकले. थड्याचा बडा संघाला परास्त केलंय. इथं म्हणजे बॅटिंग करायचे. समोरचा संघ बांदलवाडी आहे. कितीचा टार्गेट द्याल समोर? आम्ही नक्कीच आमच्याकडे रमेश आहे, दीपक आहे, चांगले बॅट्समन आहेत. 40-45चा टार्गेट देऊ. येस थँक्यू सो मच. ओ टू कॉम्बॉक्स विशालजी पाटील सर. चला बॅटर्स ओपनिंग पेअर पाठवायची आहे. सलामीची जोडी पाठवा चला विनंती असेल. चला ओपनिंग पेअर. सलामीची जोडी मैदानात दाखल होत आहे. बॅटर्स सुभाष आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात. बाळा ही जोडी आणि टार्गेट जर आपण पाहिलं 52चं लक्ष इथे सेट केलं आणि फर्स्ट ओव्हर चंदन बॉलिंग मार्क वरती.
सामन्याला सुरुवात 52चा टार्गेट आहे. फर्स्ट ओव्हर चंदन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर. पगलाच बॉल स्विच हिट. आज या मॅच मध्ये काय चाललं की दोन्ही बाजूंनी ठरवले की सरळ बॅटने स्ट्रोक नाही खेळणार, उलटा बॅटने आम्ही स्ट्रोक खेळू. स्विच हिटचे फटके येतात आणि हा बॉल हे आपण पाकला तर स्विच हिटचाच फटका आला. चौकाराने सुरुवात 4. बघा याआधी जेव्हा फर्स्ट इनिंग सुरू होती पगलं षटक जर आपण उचलून पाकलं तर पगले 5 चेंडू स्विच हिट स्विच हिट स्विच हिट तेच पाहिलं आपण. 3 चौकार 2 षटकार तिथेही होते. आता बॉल हवेमध्ये होता. कॉटन बॉलची संधी झाली असती, प्रयत्न केलेही होते बॉलरने, बट बॉल रिलीज केल्यानंतर स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉल कॅरी करणं हे इतकं सोपं नसतं बॉलरसाठी. सिंगल मिळेल, धावफलक 5 धावा धावफलकावरती. 5 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. वाईट यॉर्कर डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बघा जेव्हा आपण एक चांगला टोटल डिफेंड करण्याकरिता ॲज अ फिल्डिंग साईड उतरतो सेकंड इनिंगमध्ये ना, तेव्हा 4 ओव्हरची जर मॅच आहे 50+ जर तुम्हाला डिफेंड करायचं आहे तर एक डॉट बॉल देखील त्या चरणावरती महत्त्वाचा होऊन जातो. कारण एक डॉट बॉलही ना बॅटर्सवरती प्रेशर बनवतो आणि तेच राहिलं निर्धाव चेंडूवाला. बॉल हवेमध्ये आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर दोघे पोहोचलेत बट इथे कॅच ड्रॉप. बघा दोन्ही फिल्डर आले, पोझिशनही घेतली बट कॅच पकडता आली नाहीये. ही मी म्हणेन टोचणारी गोष्ट आहे फिल्डिंग टीमसाठी. कारण एकंदरीत बघा 52 डिफेंड करत असताना अर्ली स्टेजमध्ये जर तुम्ही झटके देतात बॅटिंग टीमला तर त्यात नंतर रिकव्हरी करून हे टोटल चेस करणं हे कोणत्याही बॅटिंग क्रमासाठी अवघडच राहिलं. पण ही संधी इथे गमावली आणि ही संधी आता किती टोचेल हा देखील प्रश्न. कारण जीवनदान इथे दिलाय बॅटर सुभाषला, हा जीवनदान दिला. टार्गेट जर आपण पाकलं 52 बनवला जाऊ शकतात. आस्किंग रेट जर बरोबर आपण विचार केला तर 13 रन बरोबर करायचा. ओढ शॉट लाजवाब फटका. बॉल रमाण गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. वाईड ऑफ स्टंप विथ दिली होती, प्रहार केला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. चौकार येतोय. धावफलक आता 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ओव्हरमध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस. आणखीन एक लाजवाब फटका. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला पोहोचवलं एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. आणखीन एक चौकार. एक दमदार सुरुवात 52च्या चेज मध्ये. टीम शेंडेगाव संघ खेळतोय 52चं टार्गेट आणि आफ्टर फर्स्ट ओव्हर 16 विदाउट लॉस. रिमेनिंग जो खेळ बाकी आहे त्या 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरमध्ये आता करायचं आहे रन्स 36. 36 धावांची आवश्यकता. बघा एकाच ओव्हरमध्ये रिक्वायर रेट आता खाली पडला. कारण 13चा आस्किंग रन रेट आता तो 12चा झाला. कारण फर्स्ट ओव्हर कॅपिटलाइज सक्सेसफुली केलं बॅटर्सने. कारण 3 चौकार या पहिल्या षटकामध्ये आले. एकूण 16 आता 18 मध्ये करायच्या 36 धावा. 18-36 समीकरण पाहायला मिळतं. आणि मंचावरती आमचे दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. विद्यमान उपसरपंच सन्माननीय महेंद्र शेठ डिंगोरे साहेब आणि ठीक त्यांचा बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुनभाई अधिकारी साहेब देखील आनंद घेतात या सामन्याचा. तसेच प्रवीणजी डिंगोरे साहेब देखील आहेत जे मॅनेजमेंट कमिटीचे सदस्यही आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. कारण एक यशस्वी स्पर्धा आपण पाहत आहोत. आदिवासी सरपंच चषक 20-25चा थरार आहे. स्टेप आउट झाला बॅटर. मी म्हणेन की बॉल जेव्हा रिलीज झाला थोडं फोकस हटून गेलं होतं की काय. कारण जेव्हा तुम्ही असे बॅटर स्टेप आउट होता तेव्हा बॉलच्या रीचपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. बट असं वाटलं की बॅटर फार पुढे निघून गेले. कदाचित जागेवर खेळलं असतं तर बॅटर राहिलं असतं. येतो डॉट. कारण बघा सुरुवात जी हवी होती ती सुरुवात तर मिळाली बट त्यात नंतरही कार्य अधुरं. कारण 17 मध्ये 36 करायच्यात. बॅटची कडा. बॉल हवेमध्ये होता. दरम्यान स्लाइस केलं होतं. बॅकवर्ड पॉइंटला बॉल दरम्यान जातोय. फिल्डर येत आहेत. बॉल फील्ड होतोय. थ्रो येतोय. तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बघा वाईड ऑफ स्टंप विथ जेव्हा जेव्हा दिली गेली तेव्हा बॅट चालवली आहे बॅटर्सने. आणि 70-70 जे चेंडू आहेत आणि ट्रॅव्हलही होतात.
2 मिळतील 2 धावांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचला 18 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक येते 16 मध्ये करायचं 34. 34 धावांची आवश्यकता अजूनही दोन्ही टीम्स कडे समान संधी. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर पुल केला लॉंग ऑनला फिल्डर. प्रयत्न चांगले राखले. बॉल फील्ड केला पण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. कारण बघा बॉल जेव्हा अशा प्रकारे आपण पायांनी अडवतो त्यानंतर बॉल उचलणं फेकणं त्यामागेही वेळ जातो आणि त्यामध्ये जेव्हा रनआउटची संधी ना मिळत असते ना ती ग्रॅप करणं अवघड आहे आणि ते झालं. त्यामध्ये आपण फिल्डरलाही दोष देऊ शकत नाही. 2 मिळतील धावफलक या 2 धावांच्या मदतीने स्कोर काढायचा 20 आणि आणखीन येत्या 15 चेंडूमध्ये करायचं 32. 15-32 समीकरण या मॅच मध्ये उरलंय. नेक्स्ट बॉल आता देखील बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही फिल्डरसाठी चेज. लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचलेत आणि आताही जोपर्यंत बॉल कलेक्ट केला जाईल थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 14 चेंडू शिल्लक. 14 मध्ये 30 धावांची आवश्यकता. बघा डबल्स येत आहेत ते चांगलं आहे. स्कोर कार्ड पुढे जातो तेही चांगलं आहे पण एकंदरीत 14 मध्ये 30 हव्या आहेत त्याकडेही लक्ष द्यावं लागेल. कारण बघा एकंदरीत तुम्हाला सिंगल डबल तर हव्याच आहेत पण त्यासोबत पर ओव्हर तुम्हाला 2 बाउंड्री हव्या आहेत तेही महत्त्वाचं राहिलं. 14 चेंडू शिल्लक 30 धावांची आवश्यकता. असं वाटतं की आणखीन एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो या आफ्टरनून सेशनमध्ये. कारण दोन्ही टीम्स इथे चांगला खेळ दाखवतात. कारण पहिलं सत्र बॅटिंग चांगली केली टीम वाऱ्याचा पाडा क्रिकेट टीम आणि त्यानंतर 52च्या चेजमध्ये शेंडेगाव टीम देखील चांगला खेळ करत आहे. हुक केला डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर चांगली फिल्डिंग आणि यावेळेस एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढायचा पुढे जातो 23. 23 धावा आणि चेंडू शिल्लक येते 13 आणि 13 मध्ये करायचे आहेत रन्स 29. 29 धावांची आवश्यकता. आता आस्किंग रन रेट 13+. कारण हे षटक शांत गेलं कारण आतापर्यंत 7 धावा या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल स्विच हिट खेळायचा होता. विकेट किपरने बॉल फील्ड केला. अपीलही झाली. येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा क्रेज धावफलक ठीक आपल्याला पाहायला मिळतोय 23. रिमेनिंग खेळ बाकी येत्या 12 चेंडूचा आणि 12 मध्ये करायचं 29. त्याचबरोबर नक्कीच प्रकाश साबळे सरांचं स्वर नक्की शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. प्रकाश साबळे साहेबांना विनंती करतो आपण स्थानपन्न व्हायचंय. चला सामन्याला सुरुवात करा. 12 मध्ये 29 करायचं. बारा 29. पहिलाच बॉल यष्ट्यांचा वेध क्लीन बोल्ट. धक्का लागला हा पहिला बॅटर बाद झालेत सुभाष. डीजे मास्टर जर लंच ब्रेक समाप्त झाला असेल तर क्विकली आपण संपर्क साधा. काय बॉल टाकला एकंदरीत बघा ही मिस्टेक घडली कारण एकंदरीत शफल भरपूर झाले. लेग स्टंप दाखवला आणि बॉलरनेही निशाणा सटीक साधला आणि या विकेटला पाकल्यानंतर मला ग्रामीण धमाकाची ती मॅच आठवली. गोडसे बी आणि बोरशेती बॅटल होती आणि तिथे अर्जुन बांगरने पवन केलेला असाच एक बॉल टाकला होता. बघा रायव्हलरीज फार मोठ्या मोठ्या आहेत कारण रायव्हलरीचा जर आपण विचार केला तर गोटेरगर बी आणि गोडसे बी ही एक फेमस रायव्हलरी आहे. मिस्टामिंग हवेमध्ये आणखी एक विकेटची चाहूल लागली आहे. फिल्डर येत आहेत डीप स्क्वेअर लेगचे कॅच पकडली जाईल. या 2 विकेट्सने आता सध्या सगळीला वाऱ्याचा पाडा टीमला या मॅच मध्ये पुढे नेलं. कारण आता समीकरण बाकी चेंडू शिल्लक येते 10 आणि 10 मध्ये आता 29.
10 मध्ये 29 विकेट. हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी आहे. हॅट्रिक बॉल हवेमध्ये आहे. कव्हर प्रयत्न चांगले होते बट तोपर्यंत कंप्लीट केला जातील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे जातोय. 25 चेंडू शिल्लक येते ना. आता 9 मध्ये करायचं 27 धावा. बघा जेव्हा कोणत्या प्रकारे विकेट गेली नव्हती ना तेव्हा असं वाटत होतं की मॅच फार चांगली रंगू शकते. बट आता 2 विकेट गेल्यानंतर 9 मध्ये 27 बनवणं हे काटांवरची चालना बरोबर वाटतंय. स्टेप आउट झाला बॅटर मिस्टामिंग. विकेट कीपर आलेत. कॅच पकडली जाईल. धक्का लागला आणखीन एक. 3रा धक्का आणि या ओव्हर मध्ये आता 3ऱ्या बॅटरला डगआउटची दिशा दाखवली संदीपने. बघा मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू तर खुशच आहेत. 12चा पाडा टीमचे त्याप्रमाणे 12वाही खुश आहे. त्याप्रमाणे 13वाही खुश आहे. आनंदच आनंद. सध्याच्या घडीला 12चा पाडा टीम चांगला खेळही करत आहे. आता चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायच्या 27 धावा. बघा 12th मॅन हा शब्द बघा पाहायला गेल्यानंतर आपण म्हणतो की 12वा पण 12व्याची किंमत देखील फार मोठी आहे. ही गोष्ट कधी विसरू नका. कारण 12th मॅन मी म्हणेन केंद्रबिंदू आहे जो सर्व खेळाडूंची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि मी पाहिलंय की मैदानाच्या आतमध्ये ज्याही गोष्टी घडतात ना त्याप्रमाणे 12th मॅनचे फेस एक्सप्रेशन चेंज होत असतात. त्यामध्ये या सीझनमध्ये नवी मुंबई तुर्बेला एक स्पर्धा कव्हर करत होतो तेव्हा एक चिमुकला 12th मॅन होता. त्याचा संघ हरताना त्याला दिसला तो अक्षरशः रडत होता. याही गोष्टी होतात कारण बघा हे खेळ अगदी भावनिकरित्या आपल्यासोबत जोडलं गेलं. आणि 12th मॅन शब्दावरून आणखीन एक मॅच आठवली बट ती तर जास्त इंटरेस्टिंग आहे. या सीझन मध्ये झाली होती. तिची देखील माहिती पोहोचवून राऊंड विकेट बॉल हवेमध्ये आणि आणखीन एक विकेट. नाही विकेट किपरने जास्त इझी असं समजून घेतलं असंच वाटलं. कारण ज्याप्रमाणे विकेट किपर रेडी होते असं वाटलं की डेफिनेटली पकडतील. पण तेच असते ना की कोणतीही कॅच जोपर्यंत कंप्लीट नाही होत ना तोपर्यंत ती सोपी कधीच नसते. डॉट बॉल येतो आणि एक चेंडू बाकी. आता 7 मध्ये करायचा 27. 7 मध्ये 27. आता देखील बॉल हवेमध्ये आहे. आता फाईन लेगला फिल्डर अखेरीस बॉल फील्ड झाला. येतो डॉट आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळही समाप्त. आणि 3 ओव्हरमध्ये फक्त 25 धावा आणि इथे गेम चेंजिंग ओव्हर बिकॉज 2 धावा 3 विकेट या ओव्हरमध्ये. लाजवाब बॉलिंग संदीपची राखली आणि ते 6 चेंडू करायचं 27. बघा जो एक्झाम्पल मी सांगत होतो या सीझनमध्ये आम्ही मानकोलीच्या क्रीडांगणावरती एक स्पर्धा कव्हर करत होतो. फायनल मॅच होती आणि मला वाटतं की माझ्या कॉमेंट्री करिअरमध्ये फर्स्ट टाइम असं काहीतरी मी पाहिलं होतं की एका मॅचमध्ये 14 बॅटर 0 वरती बाद झाले. फायनल मॅच होती. फायनल मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये एक टीम 15 वरती ऑल आऊट आणि सेकंड इनिंगमध्ये 15 धावा डिफेंडही झाल्या. म्हणजे दोन्ही इनिंगला टीम ऑल आऊट. हे चित्र आम्ही पाहिलंय आणि त्यातल्या त्यात 12th मॅन्स जे चेहरे होते ते पाहण्याची तर वेगळीच मजा होती. रात्री 2 वाजता अशा गोष्टी पाहायला मिळाल्यानंतर ते तर एक नवलच होतं आमच्यासाठी. 6 मध्ये आता 27. फुल टॉस होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बट तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. रनआउटची शक्यता. बॅटर रनआउट झालेत आणि आता असं वाटतंय की या मॅच मध्ये हा जो पुढचा प्रवास आहे टीम शेंडेगावसाठी फार अवघड. कारण आता 5 मध्ये करायचं 26. पाच मध्ये 26 करायचं. बॅटचा टोलाच लागला. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत आणि जजमेंट इथे चुकलं आणि बॉलही गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय म्हणजे सामना अजून बाकी आहे. 4 मध्ये करायच्यात 22. चार चेंडू शिल्लक. 4 मध्ये करायच्यात 22 धावा. 4 मध्ये 22. प्रत्येकी चेंडूवरती मोठा फटका हवाय. ते होईल का? उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे. फक्त पाहतच राहतील. लाजवाब फटका
सामना अजून संपलेला नाहीये, कारण 3 मध्ये आता करायच्या 16 धावा. 3 मध्ये 16. आता 12वा 13वा देखील टेन्शन मध्ये आहे की अजूनही सामना बाकी आहे यार, कारण ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे 3 मध्ये आता करायचं आहेत. बॅट्सीकडा बॉल मागे चालला आणि ही कॅच इथे कंप्लीट करून हे सुनिश्चित केलं की या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसणार आहे टीम वाऱ्याचा पाडा. तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांचं नेतृत्व आपण या स्पर्धेमागे पाहत आहात, गणेशजी कांबळी साहेबांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 मध्ये करायचं. बघा जर हे जे 2 चेंडू बाकी आहेत त्यामध्ये आयवा झेल कोणता प्रेक्षक मैदानाच्या बाहेर पकडतोय तर प्रवीणजी डिंगोरे, महेंद्र डिंगोरे साहेब आणि तसेच अर्जुनजी अधिकारी साहेबांच्या वतीने 500 येतोय डॉट. आणि एकच चेंडू बाकी आणि फक्त औपचारिकता बाकी आहेत, फक्त औपचारिकता बाकी आहेत. 3 मध्ये 16 हव्या होत्या, त्यात नंतर बॅटर बाद झाले, त्यात नंतर हा डॉट बॉल आणि हा शेवटचा बॉल येतोय. शेवटचा बॉल लॉंग ऑनला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात आणि अशा प्रकारे सामना समाप्त. सामना इथे जिंकलाय टीम वाऱ्याचा पाडा क्रिकेट टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड अँड हार्ड लक टीम शेंडेगाव. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. बॅटिंग करत असताना 24 धावा इंडिव्हिज्युअली बनवला आणि बॉलिंग करत असताना इकॉनॉमिकल ओव्हर टाकलं, फक्त 7च दिला. तोच योगेश ठरला या सामन्याचा सामनावीर. वाराचा पाडा गावचे सन्माननीय रघुनाथजी वाघ साहेबांचे देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत.